खानदेश रत्न पुरस्कार गौरव सोहळा 2026 धुळे वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळ देवपूर धुळे यांच्याकडून खानदेश रत्न पुरस्कार गौरव सोहळा 2026 या वर्षीचा मानाचा पुरस्कार सुप्रसिद्ध मराठी चित्रपट व मालिका दिग्दर्शक श्री सचिन गोस्वामी यांना पुरस्कार देण्यासाठी दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करून मोठ्या थाटामाठात पुरस्कार देताना कार्यक्रमाच्या अध्यक्षा स्मिता अजमेरा, अध्यक्ष वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळ धुळे, उद्घाटक ग्रामीणचे आमदार राघवेंद्र भदाणे, प्राचार्य डॉक्टर डी.झेड चौधरी, सचिव ऋषीजी अजमेरा, धुळे चॅरिटेबलचे अध्यक्ष आशिष अजमेरा, चंद्रशेखर पाटील, मी महाराष्ट्र न्यूज चॅनल, मनोज वाघ, नगर सचिव, धुळे महानगरपालिका धुळे व संस्थेतील सचिव व इतर पदाधिकारी तसेच प्राध्यापक व विद्यार्थिनी, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समवेत पुरस्कार देण्यात आला. सत्कारमूर्ती सचिन गोस्वामी यांनी आपले मनोगतात म्हणाले की माझे मित्र व संस्थानिक एका राजकीय घराण्याचे कैलासवासी अतुल अजमेरा याच्या कार्य व विविध आठवणींना उजाळा दिला. तरुणपणात आपल्यावर म्हणजेच स्वतःवर चांगल्या गोष्टी लादल्या पाहिजेत. संस्थेचे अध्यक्षा स्मिता अजमेरा यांनी समाजासाठी अतिशय महत्त्वाचे शैक्षणिक योगदान दिले. तसेच कैलासवासी अतुल अजमेरा यांना कलावंतांबद्दल आदर होता. त्यांनी कॉलेजमध्ये कलावंतांना घडवण्यासाठी संधी दिली. त्याचबरोबर महिला प्रशिक्षित होणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांनी सावित्रीबाई, रमाबाई इत्यादींचा शिकवण दिली. सदर कार्यक्रमात आमदार राम भदाणे यांनी उद्घाटनपर भाषणात बोलताना खानदेश रत्न पुरस्कार सोहळा 2026 आणि संस्थेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी मंत्री व संस्थेच्या संस्थापक कैलासवासी कमलाबाई अजमेरा यांच्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक केले. संस्थेचे अध्यक्ष स्मिता अजमेरा यांनी निस्वार्थ हेतूने सचिन गोस्वामी यांना पुरस्कार दिला. याबद्दल संस्थेचे व अजमेरा परिवाराचे अभिनंदन व कौतुक केले. तसेच विद्यार्थिनींना उद्देशून म्हणाले की आजच्या तरुणाईने स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवला पाहिजे, असा संदेश त्यांनी दिला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षा स्मिताजी अजमेरा, अध्यक्ष वे खा भगिनी सेवा मंडळ धुळे यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने खानदेश रत्न पुरस्कार गौरव सोहळा 2026 आणि वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन कार्यक्रमात बोलताना ते म्हणाल्या की आमच्यातर्फे खानदेश रत्न पुरस्कार हा योग्य व्यक्तीला दिला जातो. त्यासाठी आम्ही सचिन गोस्वामी यांना सुप्रसिद्ध मराठी चित्रपट व मालिका दिग्दर्शक व सामाजिक सांस्कृतिक कार्यातील योगदान अशा उल्लेखनीय कामगिरीबद्दल निवड केली आणि गोस्वामी यांनी हा पुरस्काराचा स्वीकार केला, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी उपस्थित संस्थेच्या अध्यक्षा स्मिता अजमेरा, उपाध्यक्षा मेघाजी कामेरकर, सचिव ऋषी अजमेरा, ॲडव्होकेट अमृता मेहता, राणू अजमेरा तसेच प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. डॉक्टर विनोद उपरवट यांनी प्रमुख पाहुणे व मान्यवरांचा परिचय करून दिला व आभार मानले. प्राध्यापक राजेंद्र ब्राह्मणे यांनी सूत्रसंचालन केले. की ज्या भूमीमध्ये आपण सर्वजण इथं जमलेलो आहोत, ती भूमी ज्यांच्या पावन स्पर्शाने ही भूमी पवित्र झाली, ज्यांच्या कर्तृत्वाने एवढं सर्व विश्व उभं राहिलं, त्या महाराष्ट्र राज्याच्या माजी मंत्री कैलासवासी कमलाबाई अजमेरा मॅडम यांच्या विकासाच्या आणि ध्येय धोरणाच्या मुळे खऱ्या अर्थाने या संस्थेचं बी पेरलं गेलं आणि त्याचं आज वटवृक्षामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रूपांतर झालं. आज त्यांची आठवण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून केली पाहिजे. त्यांच्यानंतर या संस्थेला अतिशय चांगल्या लोकांनी या जिल्ह्यामध्ये, या शहरामध्ये, राज्यामध्ये आणि देशामध्ये ही संस्था नावारूपास येण्यासाठी अहोरात्र ज्या अजमेरा परिवाराने योगदान दिलं, त्याच्यामध्ये आपण सर्वांचे नाव घेऊ शकतो. त्याच्यामध्ये आदरणीय सूर्यकांत अजमेरा मॅडम असतील, आदरणीय रमेशजी अजमेरा असतील, आदरणीय आशिषजी अजमेरा साहेब असतील, आदरणीय स्वर्गवासी अतुलजी अजमेरा साहेब असतील आणि त्यांच्यानंतर आदरणीय स्मिताजी अजमेरा या भक्कमपणे या संस्थेची वाटचाल इथं करतायत. आपण सर्वजण बघतो की राजकारण आणि समाजकारणाच्या माध्यमातून संबंध धुळे जिल्हा समाज
हा कायमस्वरूपी त्रयस्थ पर्सन म्हणजे थर्ड पार्टी म्हणून कायमस्वरूपी ऑब्झर्वेशनच्या भूमिकेमध्ये असतो आणि ऑब्झर्वेशन करत असताना समाज हा कधी कोणाच्या बद्दल बोलत नाही. जसं आता जी घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवी घडली की या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं दुर्दैवी निधन झालं. पण आपण जेवढे लोक अजितदादांना हयात असताना त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल कधी त्यांची वाहवा करायचो नाही, त्यांचं कौतुक करायचो नाही की एक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जो दिवस रात्र लोकांच्यासाठी काम करायचा, पण त्यांच्या गेल्याच्या नंतर जी हळहळ या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कानाकोपऱ्यामध्ये एक एक कुटुंबामध्ये व्यक्त झाली फिरते की आपल्या महाराष्ट्राला जणू काही शाप आहे की माणूस हयात असताना आपण त्याचं कौतुक करत नाही, माणूस गेल्याच्या नंतर आपल्याला त्याची कमतरता भासायला लागते आणि गेल्याच्या नंतर आपण त्याचं कौतुक करतो. आणि म्हणून राजकारणामध्ये आम्ही सर्व लोक, मी जरा आता 18व्या वर्षापासून आता काम करतो, आता मला 30, 31, 32 वय, तर माझ्या 32व्या वर्षापर्यंत मी जेवढे लोक बघितले की राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आमचा ज्याच्याकडे फायदा असेल त्याचा आम्ही सत्कार कार्यक्रम करू शकतो, त्यांना कोणता तरी पुरस्कार देऊ शकतो. पण आदरणीय स्मिताताईंचं आजच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठाच्या माध्यमातून अभिनंदन केलं पाहिजे की ज्यांना या धुळे जिल्ह्याचे सुपुत्र, ज्यांच्यापासून या संस्थेला कुठला फायदा भविष्यामध्ये भेटणार नाहीये किंवा स्मिताताईंना उद्याच्याला गोस्वामी साहेबांकडे काही कुठल्या गोष्टी मागणी करायची नाहीये किंवा ते काही देऊ शकत नाही किंवा सिरियल मध्ये पण काम करायचं नाहीये, पण एका निस्वार्थ भावनेने आपल्या धुळे जिल्ह्यातल्या एका सुपुत्राने महाराष्ट्राचं मराठी चित्रपट सृष्टी ही गाजवली, याचा अभिमान आपण सगळे धुळेकर जनतेने बाळगला पाहिजे. आणि या चांगल्या हेतूने हा आजचा कार्यक्रम ठेवला आणि त्यांना असं अभिनंदन केलं, हा पुरस्कार प्रदान केला, ही खऱ्या अर्थाने आजच्या कार्यक्रमाचा हे योगदान आहे. साहेब, तुमचं आणि तुमच्या सगळ्या संचालक मंडळाचं, तुमच्या संस्थेचे कर्मचारी वृंदांचं मी मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही आजचा चांगल्या प्रकारचा कार्यक्रम इथं घडवून आणला.